गुड मॉर्निंग. TYBA कृषी आणि सहकाराचे अर्थशास्त्र यामध्ये आपण परदेशातील काही सहकार चळवळीसंबंधी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. यामध्ये इंग्लंडमधील ग्राहक सहकारी संस्था आणि इस्रायलमधील कृषी सहकारी शेतीची वैशिष्ट्ये या दोन संकल्पनांचा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. पण सुरुवातीला आज आपण इंग्लंडमधील ग्राहक सहकारी चळवळ कन्झ्युमर्स कोऑपरेटिव्ह मुवमेंट इन UK या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर सहकार आणि सहकारी चळवळ ही अतिशय आपल्या परिचयाची संकल्पना आहे. आपला परिचय झालेला आहे या संकल्पनेशी. सहकाराची चळवळ ही मानवाच्या उत्क्रांतीच्या अगदी पहिल्या टप्प्यापासून सुरू झाली असून परंतु खऱ्या अर्थाने सहकारी चळवळीची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली. त्यामुळे इंग्लंड सहकारी चळवळीचे उगमस्थान किंवा माहेरघर असं इंग्लंडला म्हटलं जातं. त्यानंतर सहकारी चळवळीचा विकास अन्य देशातून झाला. त्यात इंग्लंड, इस्रायल आणि जर्मनीमध्ये सहकारी चळवळीचा विकास झाला आणि याचा विचार या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. तर यामध्ये इंग्लंडमधील ग्राहक सहकारी चळवळ कन्झ्युमर्स कोऑपरेटिव्ह मुवमेंट इन UK. तर आपण पाहिलं की इंग्लंड हे सहकार चळवळीचं उगमस्थान आहे, माहेरघर आहे आणि खऱ्या अर्थाने जगामध्ये इंग्लंडमधील ग्राहक सहकारी चळवळ ही प्रसिद्ध आहे आणि इंग्लंडमध्येच या चळवळीचा खऱ्या अर्थाने विकास झाला आणि त्यामुळे आपण काही मुद्द्यांच्या आधारे इंग्लंडमधील ग्राहक सहकारी चळवळीचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये प्रथम इंग्लंडमधील ग्राहक सहकारी चळवळीची सुरुवात. इंग्लंड हे सहकारी चळवळीचे जन्मस्थान आहे, माहेरघर आहे, उगमस्थान आहे. इंग्लंडमध्ये 18व्या शतकाच्या उत्तरार्धात औद्योगिक क्रांती परिपक्व झाली. कारखानदारी आणि प्रचंड उत्पादन या औद्योगिक क्रांतीच्या दोन वैशिष्ट्यातूनच भांडवलशाहीचा जन्म झाला आणि मग भांडवलशाहीमुळे उत्पादन साधनांचं केंद्रीकरण काही मूठभर व्यक्तीच्या हातात झाले. त्यामुळे संख्येने कमी असूनही भांडवल व उत्पादन साधने हाती नसल्याने दुर्बल बनलेला हा कामगार वर्ग आणि भांडवलदार असा दोन वर्ग इंग्लंडमध्ये तयार झाला, मालक आणि मजूर. आणि मग यातूनच या ठिकाणी या भांडवलदारांनी त्या ठिकाणी मजुरांचं शोषण करण्याचा प्रयत्न केला, त्यांची पिळवणूक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच मग भांडवलदारांची नफा मिळवण्याची प्रवृत्ती वाढली आणि मग यातूनच नफ्यासाठी भांडवलदारांच्यामध्ये अप्रामाणिकपणा, पिळवणूक, अनीती, भाववाढ, काळा बाजार अशा अनेक मार्ग अवलंबून या ठिकाणी कामाचे तास वाढवण्यात आले, त्यांचे वेतन कमी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं कामगारांच्या दारिद्र्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भर पडली आणि या दारिद्र्यातून बाहेर येण्याचा मार्ग कामगारांनी शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यात फारसं यश आले नाही. पण त्यानंतर कामगार वर्ग आणि गरीब वर्ग याला दिलासा देण्यासाठी काही विचारवंत पुढे आले आणि त्यातूनच कामगारांचे जीवन बदलले. कायद्याच्या हालअपेष्टा माहीत असलेला रॉबर्ट ओवेन एक दृष्टा विचारवंत होता आणि या रॉबर्ट ओवेनने इंग्लंडमधील सहकारी चळवळ ही त्याच्या विचारातून लाभलेली देणगी होती आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने इंग्लंडमध्ये ग्राहक सहकारी चळवळीला या रॉबर्ट ओवेनच्या विचारातूनच सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता रॉबर्ट ओवेन हा सहकारी चळवळीचा पुरस्कर्ता. या संदर्भात चर्चा करत असताना सहकारी चळवळीचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. इंग्लंडमधील सहकारी चळवळीचा विचार करताना रॉबर्ट ओवेन हा सामाजिक विचारवंताचा त्या ठिकाणी अग्रक्रमाने त्या काळामध्ये विचार करावा लागला. कारण सहकारी चळवळ ही इंग्लंडमधील इंग्लंडमधूनच जगाला मिळालेली ती देणगी होती.
सहकार चळवळ ही इंग्लंडमधूनच जगाला मिळालेली देणगी होती. आणि मग रॉबर्ट ओवेनचा जन्म 1771 इंग्लंडमधील न्यूटाउन येथे झाला. रॉबर्ट ओवेन हा पेशाने एक उद्योगपती होता. आणि मग औद्योगिक क्रांतीनंतर इंग्लंडमध्ये जे काही कामगारांचं मजुरांचं शोषण आणि भांडवलदार वर्ग जी काही परिस्थिती निर्माण झाली आणि या परिस्थितीतूनच समाजावर त्याचे दुष्परिणाम प्राप्त झाले. आणि मग रॉबर्ट ओवेनच्या विचारावर आणि कृतीवर याचा परिणाम झाला. आणि मग त्यातूनच समाजातील ग्राहक वर्ग व कामगार वर्गाची आर्थिक परिस्थिती या ठिकाणी सुधारण्यासाठी प्रयत्न केले. आणि त्यात त्यांनी काही आपल्या मालकीच्या उद्योगातील रॉबर्ट ओवेनने कामाचे तास कमी केले, त्यांचे वेतन वाढवले, त्यांना अन्य प्रकारच्या सवलती दिल्या. त्याचबरोबर त्यांनी श्रमिक केंद्र सुरू केली. विविध प्रकारच्या वस्तूच्या निर्मितीसाठी त्यानं सहाय्य केलं की ज्यामुळे कामगारांच्या प्राप्तीत वाढ होण्यास मदत झाली. आणि ग्राहक आणि कामगारांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी एक स्वतंत्र कायदा करण्यात यावा अशी इंग्लंड पार्लमेंटच्या पुढे त्याने त्या काळामध्ये मागणी केली गेली. आणि मग यातूनच रॉबर्ट ओवेन हा खऱ्या अर्थाने सहकार चळवळीचा जन्मस्थान निर्माण करणारा किंवा जनक ज्याला म्हणू अशा पद्धतीनं त्यांनी या आपल्या व्यवसायातूनच सहकार चळवळीला जन्म दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग भांडवलशाही पर्याय निर्माण करण्याचे प्रयत्न झाला. त्यातूनच इंग्लंडमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था रुजलेली होती. आणि या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळे त्याच्या समाजावर अनेक दुष्परिणाम झाले. आणि मग त्यातूनच ग्राहक आणि मजूर यातूनच दारिद्र्यामध्ये फार मोठी भर पडली. आणि यावर एक उपाय म्हणून रॉबर्ट ओवेन आणि त्याचा अनुयायी चार्ल्स फॉरिये यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेला एक पर्यायी अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या रॉबर्ट ओवेनने आपलं विचार मांडले. आणि मग त्यातूनच स्पर्धा, पिळवणूक, परस्पर सहकार्य, मदत या तत्वावर आधारित एक नवीन संघटना निर्माण करण्याची कल्पना या रॉबर्ट ओवेनच्या मनामध्ये रुजलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग त्याने या भांडवलशाहीला पर्यायी म्हणून एक व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपले विचार मांडले. तसेच नवीन व्यवस्था किंवा संघटना कशी असावी व तिचा आराखडा कसा असावा याबाबतचे स्वरूप त्यांनी निश्चित केलं. आणि ती संघटना त्या सहकाराचं ऐच्छिक स्वरूप, लोकशाही नियंत्रण, सामाजिक उद्दिष्ट अशा अनेक निकषावर त्यांनी रॉबर्ट ओवेनने भांडवलशाहीला पर्यायी अर्थव्यवस्था उभी राहावी अशी अपेक्षा होती. आणि त्यातूनच ती साकारण्याचा रॉबर्ट ओवेन या समाजसुधारकाने, या उद्योगपतीने प्रयत्न केला. आणि त्यासाठी त्याने 1756 ते 1765 या कालामध्ये रॉबर्ट ओवेनचा अनुयायी यांनी विल्यम किंग यांनी इंग्लंडमध्ये एक ग्राहक भांडार, एक सहकारी चळवळ सुरू करण्याचा प्रयत्न केला. तो कालखंड म्हणजे 1956 आणि 65चा. पण त्याला फारसं यश त्या काळात लाभलं नाही किंवा जितकी अपेक्षित प्रगती व्हायला पाहिजे होती तितकी त्या ठिकाणी झाली नाही. त्यानंतर रॉस्टेल संपादकाचे ग्राहक सहकारी भांडार या भांडवलशाही अर्थव्यवस्थेला पर्यायी अर्थव्यवस्था ती निर्माण करण्याचं जे काय रॉबर्ट ओवेनचं स्वप्न होतं त्यासाठीच इंग्लंडमधील रॉस्डेल या गावातील 28 विणकर कामगारांनी 1844 रॉस्टेल इक्विटेबल पायोनियर्स नावाची एक सोसायटी स्थापन केली. एका 28 कामगारांनी रॉस्टेल गावातली या ठिकाणी 1844 एक सोसायटी स्थापन करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातूनच सहकार चळवळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आणि मग या रॉस्टेल इक्विटेबल पायोनियर सोसायटीमधील जे काही 28 विणकर कामगार होते, या 28 विणकर कामगारांनी प्रत्येकी 1 पाऊंड असं जे सुरुवातीच्या काळात लागणारं भांडवल होतं ते 28 पाऊंड भांडवल त्यांनी गोळा केलं. आणि मग या संस्थेची नोंदणी त्यांनी फ्रेंडली
सोसायटीज ॲक्ट खाली केली. त्यामध्ये मग त्यासाठी त्यांनी संस्थेची एक भाड्यानं जागा घेतली आणि मग त्या भाड्याच्या जागेमध्ये त्यांनी पीठ, लोणी, साबण, मेणबत्त्या, चहा, साखर अशा अनेक वस्तू विक्रीसाठी ठेवल्या. आणि अशा पद्धतीनं सुरुवातीला जी काही 28 विणकर कामगारांची सभासद संख्या होती ती 74वर पोचली आणि 1888मध्ये या भांडारांचे सभासद 1123 इतकं झालं आणि भांडवल 3.4 लक्ष पौंड इतकं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग अशा पद्धतीनं या ठिकाणी या रॉस्टेल सहकारी संस्था या ठिकाणी काम करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. या रॉस्टेल संपादकांनी आपल्या भांडाराच्या व्यवस्थापनासाठी काही नियम ठेवले आणि या नियमालाच रॉस्टेलची सहकाराची तत्त्व अशी जगामध्ये मान्यता मिळाली. म्हणजे त्यांनी जे काय भांडार स्थापन केलं होतं सुरुवातीला त्या भांडारासाठी ते भांडार कसं चालावं, त्याची कार्यपद्धती कशी असावी या संदर्भात काही नियमावली केली आणि ते नियमच पुढे रॉस्टेलची सहकाराची तत्त्वे म्हणून अस्तित्वात आली. यामध्ये खुले सभासदत्व, लोकशाही कारभार, भांडवलावर मर्यादित व्याज, सभासदांनी दिलेल्या व्यवहाराच्या प्रमाणात लाभांश, रोखीचे व्यवहार, दर्जेदार वस्तूंचा पुरवठा, सभासदांना शिक्षण, राजकीय आणि धार्मिक तटस्थता अशा प्रकारचे हे नियम ही सहकाराची तत्त्व म्हणून इंग्लंड त्या काळातली नियम ही सहकाराची तत्त्वे म्हणून पुढे जगात मान्यता पावली. अशा या 1884ला जी काही चळवळ सुरू केली त्या चळवळीला काही तरतुदी, कायद्याच्या तरतुदी देण्याचा प्रयत्न केला, कायदेशीर तरतुदी सहकारविषयक देण्याचा प्रयत्न केला आणि इंग्लंडमध्ये 1852पर्यंत सहकारी संस्थांच्यासाठी एक स्वतंत्र कायदा अस्तित्वात नव्हता. पण त्यामुळे फ्रेंडली सोसायटीच्या ॲक्टखाली या संस्थांना नोंदणी करावी लागत असे. तसेच या कायद्याखाली अमर्यादित दायित्व असणाऱ्या सभासदांची नोंदणी या ठिकाणी करण्यात आली. आणि त्याचबरोबर इंग्लंडमध्ये आर्थिक आणि सामाजिक बदल घडवून आणण्याच्या विचाराने प्रेरित होऊन इंग्लंडमध्ये ख्रिश्चन विचारवंतांनी, समाजवाद्यांनी या सहकारी संस्थाविषयीचा कायदा संमत केला आणि त्याविषयी काही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. आणि मग या ख्रिश्चन समाजवादी विचारवंतांच्या आंदोलनास काही प्रमाणात यश आलं आणि मग इंग्लंडमध्ये सरकारने 1852मध्ये सहकारी संस्थांच्या संदर्भात एक कायदा संमत केला. परंतु या कायद्याखाली मर्यादित दायित्व असणाऱ्या संस्था व दुय्यम संस्था यांना स्थान नव्हतं. आणि मग 1862मध्ये सरकारने प्रॉव्हिडंट अँड इंडस्ट्रियल सोसायटी ॲक्ट संमत करून या ठिकाणी जो काही पूर्वीच्या कायदा केला होता त्यामध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी काढून टाकल्या आणि अशा पद्धतीनं इंग्लंडमध्ये या सहकारी संस्थांना कायदेशीर स्थान प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा त्या काळात पूर्ण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं किंवा एक टप्पा गाठण्याचा प्रयत्न आपल्याला झालेला दिसून येतो. त्यानंतर किरकोळ संस्था आणि विकास. इंग्लंडमधील सहकारी चळवळीत ग्राहकाच्या ज्या काही किरकोळ सहकारी संस्था त्यांना विशेष महत्त्वाचे स्थान किंवा त्याला जनतेचा पाठिंबा मिळाला. तसेच या संस्था अर्थक्षम असून त्यांचा सतत विकास होत होता. अशा ज्या संस्था समजल्या जात होत्या त्यामध्ये धान्य संस्था, कापड संस्था, आटा, फर्निचर, सौंदर्यप्रसाधने, गृहोपयोगी वस्तू अशा अनेक किरकोळ संस्था त्या काळामध्ये निर्माण करण्यात आल्या. त्याचबरोबर केस कर्तनालय, पादत्राणे, विक्री व दुरुस्ती याही सेवा या ठिकाणी निर्माण करण्यात आल्या. आणि मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी या ग्राहक भांडारातून 1877मध्ये 1,55,000 कर्मचारी काम करत होते. त्यांची सभासद संख्या जवळपास 1.5 कोटीपेक्षा अधिक होती आणि त्यांनी 2,713 दशलक्ष पौंडाचा व्यवहार केला. अशा पद्धतीनं अगदी डोळ्यात भरण्यासारखी प्रगती या काळात या ग्राहक भांडाराने केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या किरकोळ भांडाराने 1888मध्ये नंतर केलेली प्रगतीची कल्पना आपल्याला खालील तक्त्यामध्ये दिसते. 1888 ते 2004
या काळात झालेली प्रगती, त्यांची सभासद संख्या आणि त्यांनी केलेले व्यवहार हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी या ग्राहक भांडारांची संख्या, सभासद संख्या आणि व्यवहार हे 1988 पासून एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परंतु नंतरच्या काळात या ग्राहक भांडारांची संख्या कमी होत गेली, कारण जे दुर्बल होते, जे छोटे ग्राहक भांडार होते, ते अतिशय दुर्बल अशांचं एकत्रीकरण करण्यात आलं आणि मग त्यांचे एकत्रीकरणाच्या माध्यमातून त्यांची संख्या या ठिकाणी कमी झाली. त्यानंतर सहकारी घाऊक संस्था, या ठिकाणी या सहकारी भांडारांनी एकमेकास सहकार्य करावे, भांडारासाठी लागणाऱ्या मालाची खरेदी एकत्रितपणे करता यावी, त्याचबरोबर संस्थाबरोबर संयुक्तपणे व्यवहार करणे शक्य व्हावे, अशा अनेक दृष्टिकोनातून घाऊक सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय इंग्लंडमध्ये त्या काळात घेतला आणि 1833मध्ये दी नॉर्थ ऑफ इंग्लंड कोऑपरेटिव्ह होलसेल एजन्सी अँड डेफो सोसायटी नावाची संस्था स्थापन करण्यात आली आणि नंतर या संस्थेचं नाव बदलून कोऑपरेटिव्ह होलसेल सोसायटी असं ठेवण्यात आलं आणि अशा पद्धतीनं 1973मध्ये स्कॉटिश कोऑपरेटिव्ह सोसायटी ही संस्था यामध्ये विलिनीकरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर संस्थेचे सभासदत्व व व्यवस्थापन, या संस्थेचे जे काही सभासदत्व आहे ते फक्त संस्थांना मिळतं. त्याचं व्यवस्थापन लोकशाही पद्धतीनं चालतं. त्या ठिकाणी संचालक मंडळाची निवड केली जाते आणि सर्वसाधारणपणे प्रत्येकास एक मत देण्याचा अधिकार. संचालक मंडळात सर्वसाधारणपणे 30 व्यक्ती असतात, त्यांची मुदत 3 वर्षाची असते आणि त्यामुळे या संस्थेच्या नित्याच्या व्यवहाराकडे लक्ष देण्यासाठी या ठिकाणी कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा या कोऑपरेटिव्ह होलसेल सोसायटीच्या मालाच्या खरेदी विक्रीबरोबर उत्पादन कार्यही वाढत गेलं. त्याचबरोबर संस्थेच्या दुय्यम बँकाही झाल्या. त्याचबरोबर कोऑपरेटिव्ह होलसेल सोसायटी 1937मध्ये ज्या सहकारी संस्था आहेत अशा ठिकाणी सहकारी दुकानं काढण्याच्या हेतूने या कोऑपरेटिव्ह रिटेल सर्व्हिसिंग संस्था सुरू झाली. नंतर प्रतिकूल परिस्थितीमुळे जी काही किरकोळ भांडारे चालवणे अवघड होते अशी सर्व भांडारे त्या काळामध्ये आपल्या देखरेखीखाली आणल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग आता या इंग्लंडमधील सहकारी चळवळीच्या अपयशाची काही कारणं आहेत. या ठिकाणी या कारणं बघितली तर सहकारी तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करता आली नाही. संस्थाचालक व कर्मचारी यांच्यात फारसे चांगले संबंध नव्हते. तसेच सहकारी संस्थांशी बँकांचे संयुक्तकरण नव्हतं. अनेक वेळेला अडचणी आल्या निधीच्या. त्याचबरोबर स्त्री नागरिक या इंग्लंडमध्ये यांचा हातभार सहकारी चळवळीला लागला, पण जितका पाहिजे तितका झाला नाही. इंग्लंडमधली सहकारी चळवळचा विकास स्वयंस्फूर्तीने स्वयंशासनाने झालेला होता. तसेच काही ग्राहक भांडारे या ठिकाणी होती. तसेच आर्थिक मंदी, टंचाई यासुद्धा गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ही सगळी कारणं, या कारणांच्यामुळे इंग्लंडमध्ये सहकारी चळवळीचा विकास झाला नाही. त्यानंतर कृषी सहकारी, इंग्लंडमधील शेतकरी कधीच कर्जात नव्हता. कृषी मालाच्या विपणनामध्ये इंग्लंडमध्ये कधी अडचणी जाणवल्या नाही. त्यामुळे इंग्लंडमध्ये सहकारी चळवळ, कृषी क्षेत्रात सहकारी चळवळीचा प्रवेश हा फार वेळानं झाला. कारण इंग्लंडमधला शेतकरी आधी सुरुवातीलाच आर्थिकदृष्ट्या सधन असल्यामुळे त्याला या सहकारी चळवळीची गरज लगेच किंवा त्यावेळेस वाटली नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांना खते, बी बियाणे वेळेत मिळावी, त्याचा साठा व्हावा म्हणून 1867मध्ये ॲग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर सहकारी संस्था काढली. ही संस्था शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी, त्याचबरोबर वस्तूंचा दर्जा, त्यांचा पुरवठा, त्याचबरोबर खाद्यपदार्थ निर्मिती, तसेच कृषी यंत्रे, पेट्रोलजन्य पदार्थ, पशुपालन या अनेक गोष्टींची विक्री या ठिकाणी सुरू झाली. तसेच काही संस्थांची शेतकऱ्यांच्या वतीने धान्य, बटाटा, अंडी, लोकर, जनावरे या अनेक गोष्टींची विक्री करण्याचं कार्यसुद्धा त्या काळात हाती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीने 1970मध्ये इंग्लंडमध्ये या कृषी सहकारी संस्थांची संख्या 560 होती. त्यांची सभासद संख्या 3,32,000 झाली आणि जवळपास त्यांनी 1,121 दशलक्ष पाऊंडांचा व्यापार केला. अशा पद्धतीनं इंग्लंडमध्ये 1956मध्ये कृषी सहकारी संस्थांची स्थापना झाली. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये सहकारी चळवळी तेथील जनतेचा उत्स्फूर्त सहभाग होता.
शासनाची कुठलीही मदत त्यांना नव्हती, तरीसुद्धा अनेक कंपन्या, सहकारी संस्था, रजिस्टर यांचं कार्य त्या ठिकाणी चांगलं होतं. त्याचबरोबर 1893मध्ये केलेला कायदा, त्यातल्या तरतुदी, त्या सगळ्या गोष्टींच्यामुळं इंग्लंडमध्ये फार मोठ्या प्रमाणावर सहकारी चळवळ ही राबत गेली आणि त्यातूनच सभासदांना मिळणाऱ्या लाभांशावरसुद्धा त्या काळात आयकर द्यावा लागत होता. अशा पद्धतीनं आज आपण इंग्लंडमधील सहकारी चळवळ हिचा थोडक्यात या ठिकाणी आपण आढावा घेतलेला आहे. धन्यवाद.